हॅलो ज्ञानेश्वरी, कशी आहेस? कसा वाटला ट्रेलर? सुपर. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही. आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊसबरोबर, या प्रोड्युसर्सबरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरीसुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतंय. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसूबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला, नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती आहे ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरीसुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलं आहे. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ते कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स, म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार आहात. सो दिस इज अ लवली थिंग इन इट सेल्फ. थँक्यू सो मच अमृता. मी तुला बसण्याची विनंती करते. खूप शुभेच्छा.